आणि बुलेटिनच्या सुरुवातीला 50 मोठ्या बातम्यांचा वेगवान स्वरूपात आढावा घेऊयात। नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे आज सकाळी 11 वाजता नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणार आहेत। यावेळी मोठ्या प्रमाणावर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहत शक्ती प्रदर्शन करणार आहेत अशी माहिती मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकच्या त्र्यंबक येथे नगरपंचायत नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सभा आयोजित करण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन आज नाशिकच्या दौऱ्यावर असतील आणि सभेच्या तयारीबाबत भाजप कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे। एकनाथ शिंदे आज सायंकाळी कोल्हापूर दौऱ्यावर असतील। सायंकाळी 6 वाजता ते कोल्हापुरात दाखल होतील। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्न समारंभासाठी ते कोल्हापुरात येणार आहेत। त्यानंतर रुकडी या ठिकाणी 7 वाजता त्यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे। अजित पवार आज सकाळी 9 वाजता पुणे दौऱ्यावर असून पक्ष कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीतीवर चर्चा अपेक्षित आहे। गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विशेष लक्ष केंद्रित केलं आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सकाळी 11 वाजता हिंगोलीच्या दौऱ्यावर असतील। वसमत नगर परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सीमा अब्दुल हाफिज यांच्या प्रचारार्थ आज वसमत शहरामध्ये आयोजित प्रचार सभेमध्ये ते सहभागी होतील। परभणी येथून सभेतून सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त टीका केली होती, त्यामुळे आजच्या दौऱ्याकडे त्यांचं लक्ष असेल। सोलापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सकाळी 11 वाजता प्रचार दौरा आहे। सुरुवातीला अक्कलकोट आणि दुधनी नगर परिषदेमधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शिंदे जाहीर सभा घेतील। त्यानंतर दुपारी 12:30 वाजता मोहोळ नगर परिषदेसमोर शिवसेना उमेदवारांसाठी दुसरी सभा आयोजित करण्यात आली आहे। मुंबईतल्या मालवणीमध्ये काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे। दुपारी 4 वाजता शेख यांच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन केलं जाईल। मंत्री मंगलप्रभात लोढा आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून आंदोलन केलं जाईल। भाजप नेते अमित साटम आणि काँग्रेस नेते असलम शेख यांच्यातला वाद चांगलाच चिघळला। अमित साटम यांनी असलम शेख यांच्यावर पातळी सोडून टीका केली। त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केलं। जेव्हापासून अमित साटम हे भाजपचे मुंबई अध्यक्ष झाले तेव्हापासून कायम हिंदू मुस्लिम भेदभाव करत आहेत असं काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि मग भाजपच्या कार्यकर्त्यांना का ताब्यात घेतलं जात नाही असा सवाल सुद्धा केलाय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात जातीय संघर्ष निर्माण झालाय अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केली आहे। जातीपातीत भांडण लावणारे सगळ्यात मोठे आका देवेंद्र फडणवीस आहेत असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर आक्रमक झाले। सपकाळ यांना काँग्रेसमध्ये कुणी ओळखत नाही असं म्हणत दरेकरांनी निशाणा साधलाय। देवेंद्र फडणवीस हे पोशिंदा आहेत। सपकाळांची देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीका वैचारिक दिवाळखोरी असल्याची टीका भाजपचे नेते नवनाथ बन यांनी केली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत विधानाचा निषेध नोंदवलेला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली होती। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेनं अब की बार 100 पारचा नारा दिलेला आहे। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक झाली। या बैठकीमध्ये ठाणे पालिकेमध्ये 100 नगरसेवक निवडून आणण्याचं टार्गेट देण्यात आलंय। शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा करण्यात आली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती करण्यात आली। निवडणुका होईपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे संपर्क प्रमुखांना नेतृत्वाचे निर्देश असून खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। शिवसेनेकडून भाजपला डिवचण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली। फोडाफोडीच्या राजकारणाला छेद देत खासदार श्रीकांत शिंदे यांचा विकासाकडे कल आहे अशा आशयाचे बॅनर्स झळकतायत। खासदार श्रीकांत शिंदे यांनी खैरे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलंय। अर्णव खैरेच्या आत्महत्या प्रकरणाचं राजकीय पक्षांनी राजकारण करू नये असं शिंदे म्हणाले। निलेश राणे यांची अतिरिक्त सुरक्षा हटवण्याबाबत वैभव नाईकांनी गैरसमजातून प्रकार झालेला होता।
हे स्पष्ट केलंय। वैभव नाईकांनी तक्रार मागे घेतली असेल असं शिंदे गटाचे माजी आमदार राजन तेली यांनी सांगितलंय। काँग्रेसचे चिपळूण तालुका अध्यक्ष लियाकत शहा यांनी राजीनामा दिलाय। काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम, जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग, माजी खासदार हुसेन दलवाई या सर्वांनी एकत्रितपणे षडयंत्र केल्याचा शहा यांचा आरोप आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोलीमध्ये सभा घेतली। येणाऱ्या 2 डिसेंबरला गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतदान करून नगराध्यक्षांसह आमचे सर्व 27 उमेदवार विजयी करायचे आहेत असं त्यांनी आवाहन केलंय। तिकडे अमरावतीच्या चिखलदरा येथे आशिया खंडातील सगळ्यात मोठा स्कायवॉक तयार केला जाणार आहे। या स्कायवॉकच्या कामाची आमदार रवी राणा यांच्याकडून पाहणी करण्यात आली। पुढील 4 महिन्यात स्कायवॉकचं काम पूर्ण होऊन तो पर्यटकांसाठी खुला होईल असं त्यांनी सांगितलंय। धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। धाराशिव विमानतळावर आमदार सुरेश धसही या भेटीच्या वेळी हजर होते। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी जलद गतीनं कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। यशवंत सहकारी साखर कारखान्याची साखर बाजार मूल्यापेक्षा कमी दरात विकली गेली आहे। अजित पवार, पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या आशीर्वादानं व्यवहार झाला असा आरोप यशवंत बचाव कृती समितीचे अध्यक्ष विकास लवांडे यांनी केला। राजन तेली यांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांना लक्ष्य केलाय। संदेश पारकर यांनी नारायण राणे यांचा फोटो कचऱ्यात टाकला या समीर नलावडे यांच्या आरोपाला राजन तेली यांनी प्रत्युत्तर दिलंय। मागचा इतिहास काढून प्रत्येकाने पाहावा असंही त्यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे यांनी मतदारांना एकाधिकारशाही आणि अहंकार याच्या विरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलंय। त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली। एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याला फार सिरियसली घेण्याची गरज नाही। स्थानिक पातळीवर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढतोय अशी वक्तव्य होतच असतात असं गोरे म्हणाले। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले। यामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या 12 आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 5 प्रवेश परीक्षांचा समावेश आहे। या प्रवेश परीक्षा 24 मार्च पासून सुरू होणार आहेत आणि 17 मे पर्यंत सुरू राहतील। रॉयल एन्फिल्डला गोव्यात सुरू झालेला वार्षिक बाईक इव्हेंट मोटोर्स 2025 मध्ये हिमालयन 450 ची माना ब्लॅक एडिशन लॉन्च केली आहे। कंपनीने अलीकडेच ही साहसी बाईक लॉन्च केली आणि या बाईकचं इंजिन 40 HP क्षमतेचं आहे। आसाम सरकार हजारो पोलीस पदांसाठी भरती करत आहे। मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी याची घोषणा केली। त्यांनी सांगितले की राज्यामध्ये लवकरच 4000 पोलीस पदांसाठी भरती सुरू होईल। आसाममध्ये 2 लाख नोकऱ्या निर्माण करण्याच्या मोहिमेकडे एक पाऊल उचललं गेलंय। या भरतीमध्ये शेकडो कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदं तसंच इतर पोलीस विभागांमध्ये भरतीचा समावेश असू शकतो। चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus या महिन्यामध्ये चीनमध्ये आपला नवीन फोन OnePlus S60 लॉन्च करणार आहे। हा फोन जागतिक स्तरावर OnePlus 15R म्हणून लॉन्च केला जाईल। गुगलने त्यांच्या क्विक शेअर ॲपमध्ये एक नवीन अपडेट केलेला आहे। हे अपडेट आता एअरड्रॉप करू शकतं। कंपनीने सध्या हे अपडेट पिक्सल मालिकेमध्ये आणलंय। लवकरच ते इतर डिव्हाइसेसवर सुद्धा उपलब्ध केलं जाईल। आधार पडताळणीसाठी आता एक नवीन ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे। आता वापरकर्ते त्यांच्या मूळ आधारची छायाप्रत न देता त्यांच्या आधारची ऑफलाईन पडताळणी करू शकतात। इंस्टाग्राम एक नवीन चाचणी करतंय। वापरकर्ते इंस्टाग्रामवर पोस्ट किंवा रील अपलोड करताना 3 पेक्षा जास्त हॅशटॅग वापरू शकत नाहीत। इंस्टाग्राम हॅशटॅगची संख्या मर्यादित करण्याची योजना आखली जाते। भारताची सायबर सुरक्षा एजन्सीनं गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी अलर्ट जारी केला आहे। हा अलर्ट विंडोज तसंच लिनक्स या तिन्ही प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या क्रोम ब्राउझर्सना लागू होतोय। एजन्सीनं क्रोममधील सिस्टममध्ये व्यत्यय येण्याची भीती सुद्धा वर्तवलेली आहे। नॉर्ड पासनं जगातल्या सर्वात कमकुवत पासवर्डची यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये 1 2 3 4 5 6 पासवर्ड पहिल्या क्रमांकावर आहे। तर भारतामध्ये abcd@123 आणि india@123 हे पासवर्ड सर्वाधिक वापरले जात असल्यानं ते कमकुवत ठरलेले आहेत। नांदेडमध्ये कॅश बॅरियरला धडकून बाईकचा अपघात झालेला आहे। अर्धापूर ते तामसा राष्ट्रीय महामार्गावर तामसाजवळ नियोजित टोल नाक्यावर रुद्राणी कन्स्ट्रक्शनकडून काम सुरू आहे।
मात्र हलगर्जीपणा करत पर्यायी रस्ता काढला गेलेला नाहीये. सिमेंटचे प्लेट कॅश बॅरियर रस्त्यातच ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात घडला अशी माहिती देण्यात आली आहे. नांदेडच्या माहूर तालुक्यामध्ये 2 सख्ख्या जावांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत 2 जणांना अटक केली आहे. दोघांनी लुटीच्या उद्देशाने हत्या केल्याचं कबूल केलंय. अर्णव खैरेला रेल्वेत मारहाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल झालाय. तपासासाठी पोलिसांच्या 2 पथकांची नियुक्ती केली गेली आहे, तर रेल्वे पोलिसांच्या मदतीने गुन्ह्याचा तपास सध्या सुरू आहे. अकोला पोलिसांनी शेअर ट्रेडिंगमध्ये जादा नफ्याचा आमिष दाखवत 2.58 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका रॅकेटचा अकोला सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. अजय देशपांडे यांची गुंतवणूक लाटल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तपासाला वेग आला. सोनू उर्फ सरिंदर पतले आणि जैद खान या दोघांना या प्रकरणामध्ये नागपुरात अटक करण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये मुलानंच आपल्या वडिलांची हत्या केली आहे आणि वडिलांची हत्या करत मुलानं तब्बल 10 दिवस हा मृतदेह घरामध्ये दफन केलेला होता आणि हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून आरोपी मुलाची चौकशी सुरू आहे. धुळ्याच्या शिरपूर जळोदमधील ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याचा संशय घेऊन 14 वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. अपहरण करून त्याला बैलगाडीला बांधून तसंच खालून जाळ केल्याची घटना घडलेली आहे. गंभीररित्या भाजलेल्या मुलावर आता शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त केला जातोय. वसईच्या वालीव येथील इमारतीमधील दरोडा प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर आली आहे. या दरोड्याचा मुख्य सूत्रधार हा घरमालकाचा मित्र असल्याचं समोर आलं. या मुख्य सूत्रधारासह 3 आरोपींना 10 लाखांच्या मुद्देमालासह कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. डिजिटल अरेस्टची धमकी देत संगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील एका सेवानिवृत्त व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. सेवानिवृत्त वृद्धाची तब्बल 22 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगरमध्ये कॅम्प 3 मधील इमलीपाडा परिसरामध्ये एका तरुणावर गोळी झाडत हत्येचा प्रयत्न करण्यात आला. जुन्या रागाच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण तयार झालंय. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेतला जातोय. उल्हासनगरमध्ये तरुणीचा विनयभंग करत तिला मारहाण करण्यात आली. याचा जाब विचारायला गेलेल्या कुटुंबियांना सुद्धा मारहाण करण्यात आली आहे आणि ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने ड्रग्ज तस्करांवर कारवाई केली. अधिकाऱ्यांनी जम्मूच्या बिश्नाह शहरामध्ये बुलडोझर कारवाई केली. ज्या मालमत्तेला लक्ष्य केलं गेलंय ते एका कथित ड्रग्ज तस्कराच्या भावाचं घर होतं, जे पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आलंय. दिल्ली गुन्हे शाखेनं पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी टोळीच्या 4 जणांना अटक केली आहे. ही टोळी तुर्की आणि चीनमध्ये बनवलेल्या उच्च दर्जाच्या पिस्तूल पाकिस्तानमार्गे भारतात पुरवत होते. ही शस्त्र पाकिस्तानातून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये हवाई मार्गाने सोडण्यात आली आणि त्यानंतर त्यांची पुनर्विक्री सुद्धा करण्यात आली आहे, असं तपासातनं स्पष्ट झालंय. ग्रेटर नोएडा वेस्टमधील अजनारा होम्स सोसायटीमध्ये एका शाळेत जाणाऱ्या मुलाला कॅबनं चिरडलंय. हा मुलगा त्याच्या बहिणीसोबत शाळेत जात होता. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपी मुझम्मिलनं 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची AK-47 रायफल खरेदी केली होती. या नवीन तपशिलाने मल्टी लेअर हँडलर नेटवर्कचा पर्दाफाश होणार आहे. हैदराबादमध्ये 37 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. हिडमाचा जवळचा सहकारी एरा आणि केंद्रीय समिती सदस्य आझाद यांनीही आत्मसमर्पण केलं. त्यामुळे नक्षलवादी संघटनेला मोठा धक्का बसला. तेलंगणाच्या DGPंच्या उपस्थितीमध्ये नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय.